सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। पाथर्डी तालुक्यातील अवैध मटका धंद्याविरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी धडक कारवाई केली आहे। शहरातील विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, 2 दुचाकी व 1 चारचाकी असा सुमारे 5,18,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव, प्रकाश मांडगे व सतीश भवर यांनी पाथर्डी पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली आहे। नारी शक्ती देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे। श्री ही सन्मानाचं प्रतीक असून मातृशक्तीचं सक्षमीकरण झाल्याशिवाय समाजाचा आणि देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही। महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच महिलांना शासकीय योजनेचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा यासाठी साकारण्यात येणाऱ्या महिला व बाल विकास भवन अर्थात अहिल्या भवनातून महिलांच्या उत्कर्षाचं काम होणार असल्याने या नारी भवनाच्या माध्यमातून नारी शक्तीला बळकटी मिळणार असल्याचं प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। पुणे नाशिक दरम्यानच्या प्रस्तावित रेल्वे मार्ग चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि सिन्नर या पारंपरिक मार्गाने नेण्यात यावा या आग्रही मागणीसाठी संगमनेर, सिन्नर, आंबेगाव, चाकण येथे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत चक्काजाम आंदोलन केला। या मार्गामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक गावांना तसेच औद्योगिक पट्ट्यांना थेट रेल्वे जोडणी मिळणार असल्याने प्रकल्पात कोणताही बदल करण्याऐवजी तांत्रिक अडचणींवर उपाय शोधण्याची मागणी करण्यात आली आहे। या मार्गामुळे संगमनेर, अकोले, सिन्नर, जुन्नर, आंबेगाव, खेड, चाकण या भागांच्या सामाजिक, औद्योगिक, कृषी व आर्थिक विकासासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं। महिला आरक्षण लागू करायचे असल्यास 5 वर्षापूर्वी मतदारसंघाची पुनर्रचना होण्यास आमचा विरोध नाही। या पुनर्रचनेत सर्वच राज्यामध्ये लोकसभेच्या जागा वाढणार आहेत। त्यामुळे या विषयावर उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असा वाद न करता देशातील सर्व राजकीय पक्षांनी याला पाठिंबा देणं आवश्यक आहे असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय। तसेच उद्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत शिर्डी लोकसभा मतदारसंघ खुला तर अहिल्यानगर मतदारसंघ राखीव होऊ शकतो असा अंदाज त्यांनी हसत व्यक्त केला। नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी संगमनेर येथे सुरू असलेल्या सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलनावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी नाराजी व्यक्त केली आहे। नाशिक पुणे रेल्वे प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्रालयाच्या पातळीवर सकारात्मक हालचाली सुरू झाल्यात। प्रकल्पाच्या पुनराभ्यासासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून तिचा अहवाल महिनाभरात अपेक्षित आहे। अशा परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असताना आंदोलन करण्याची घाई का केली जात आहे असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। नेवासा तालुक्यातील चांद्याचा पिण्याच्या पाण्याचा वनवास गेले 10-15 वर्षापासून अखंड सुरू आहे। यंदा मात्र भर पावसाळ्यात चांदा ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागलाय। लाखो रुपये खर्चांनी वाजत गाजत आलेली जल जीवन योजना अर्धवटच गुंतल्याने आता पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांवर वणवण टाकण्याची वेळ आली आहे। सध्या गावाची पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई हा जणू काही नित्याचाच विषय झालाय। उजव्या कालव्याला पाणी आल्यानंतर चोहीकडे पाणीच पाणी असतं, मात्र लाखो रुपये खर्च होऊनही चांद्याच्या वनवास कायमच आहे। या काळात महिनाभर सर्वजण पाणी टंचाई विसरून जातात, मात्र मुळा उजव्या कालव्याचं पाणी बंद झालं की नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा वणवण करण्याची वेळ येते।
आताही तसाच प्रकार सुरू आहे. पाथर्डी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध मटका धंद्याविरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी धडक कारवाई केली आहे. पाथर्डी शहरातील 4 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून मटका घेणाऱ्या अनेकांना ताब्यात घेण्यात आलाय. या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल फोन, दुचाकी व एक 4 चाकी असा 5,18,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गणेश लोंढे, कॉन्स्टेबल रणजित जाधव, प्रकाश मांडे व सतीश भवर हे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या आदेशाने पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाथर्डी पोलिसांच्या सहकार्याने वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. मुळा पाणलोटात चांगला पाऊस झाल्याने धरण पाणी साठा वाढत आहे, परंतु लाभ क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने आज ही खरीप पिके तहानलेलीच आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यात ही धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडावं अशी मागणी पुढे येताना दिसते. मुळा पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत सरासरी 1,500 मिलीमीटरच्या आसपास पाऊस झाल्याने मुळा धरणाने 20,516 दशलक्ष घनफूटचा टप्पा गाठलाय. मात्र लाभ क्षेत्रावर झालेल्या पाऊस अवघा 200 मिलीमीटरच्या आसपास असल्याने धरण भरत असतानाही शेतकरी मात्र तहानलेला आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातून पाणी सोडण्यापेक्षा कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी सोडण्यास त्यांचा थेट आणि अधिक व्यापक लाभ शेतकऱ्यांना मिळेल अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. रावरी फॅक्टरी येथे गोमांस विक्री प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतलाय. त्यांच्या ताब्यातून 20 किलो गोमांस, 2 वजन काटे, लोखंडी सुरी, कानस, गोमांस कापण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी हत्यारे असा 6,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. युसुफ कुरेशी आणि फिरोज शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात रावरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. रावरी फॅक्टरी येथे कराळेवाडीत गोमांस विक्री होत असल्याची माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी पंचासह घटनास्थळी छापा टाकून कारवाई केली. कोपर गावात अवैध वाळू वाहतुकी विरोधात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 25,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका 22 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आलाय. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मोमका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अवैध वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधात कारवाई सुरू केली आहे. दरम्यान 9 ऑगस्ट रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी टाकळी फाटा परिसरात सापळा रचला. यावेळी सांगवी रोड कडून टाकळी फाट्याकडे येणारा एक डंपर अडवून तपासणी केली असता त्यामध्ये वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचं समोर आलंय. या कारवाईत प्रज्वल शरद भालेराव याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी 25 लाख रुपये किमतीचा काटा, कंपनीचा डंपर आणि 60,000 रुपये किमतीची वाळू असा एकूण 25,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.